तर अयोध्येत राम मंदिरात भगवा ध्वज फडकवायचा, दुसरीकडे वृक्ष तोडायचे अंबादास दानवेंनी भाजपवर घणाघाती टीका केलेली आहे। एकीकडे पर्यावरणाचा संदेश द्यायचा आणि दुसरीकडे झाडं तोडण्याचं प्लॅनिंग करायचं असा देखील अंबादास दानवेंनी म्हटलं। भगवी पताका फडकवली गेली आणि त्याच्यावर एका वृक्षाचा सुद्धा चित्र आहे। वृक्ष संदेश द्यायचा पर्यावरणाचा आणि एकीकडे त्यांचेच बगल बच्चे अशा पद्धतीनं तपोवन जी श्री प्रभू श्रीरामाच्या स्पर्शाने पतित झालेली भूमी म्हणून ओळखले जाते, इथले सगळे वृक्ष तोडण्याचं धोरण आखायचं आणि मला असं वाटतं जनतेचा याला विरोध आहे। तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांकडून झाडं लावणार त्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली। एकीकडे तपोवनमधील वृक्षतोडीचा मुद्दा पेटल्यानंतर गिरीश महाजनांकडून दुप्पट झाडं लावण्यासाठी पर्यायी जागेचा शोध सुरू करण्यात आलाय। 15,000 झाडं लावणार गिरीश महाजनांनी ही माहिती दिली। सगळी झाडं आणून जो 15,000 झाडं नाशिक शहरामध्ये तात्काळ लावण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि आपण सगळे मिळून ती झाडं लावूया। आणि जी झाडं काढणार आहोत ती 70-80% म्हणजे 1000 झाडं जर आम्ही काढली खालून मुळापासून तर ती 700 झाडं निश्चित जगतील। तुम्ही सांगितलं आमचे 400 झाडं 500 झाडं खराब होतील, आम्ही 15,000 झाडं लावतोय। 15,000 त्या झाडं दुसरं लावत नाही, आम्ही त्यांना ड्रीप करणार आहोत, त्यांना सगळं 24 तास पाण्याची व्यवस्था करण्यात लागेल तेवढं पाण्याची व्यवस्था करणार आहोत, मेंटेनन्ससाठी माणसं ठेवणार आहोत, त्यांना खत देणार आहोत आणि बघा तुम्ही येत्या 2 वर्षामध्ये ती झाडं अशी होतील की सगळं नाशिककरांचं पर्यटन स्थळ तयार होईल। तर इंडिगोची विमानसेवा कोलमडलेली आहे। खासदार अरविंद सावंतांनाही याचा फटका बसलाय। स्पाइसजेट विमानाच्या तिकिटाचे दर वाढलेले आहेत, लूट सुरू असल्याचं अरविंद सावंत यांनी म्हटलं। दिल्ली मुंबई विमान प्रवासासाठी 62,000चं तिकीट काढावं लागलं असं देखील अरविंद सावंत यांनी म्हटलं। गेले 2 दिवस इंडिगोच्या सगळ्या फ्लाईट रद्द झाल्या देशभरातल्या। आता मी चाललोय मुंबईला, मला एका लग्नाला जायचं होतं, कुठलंच विमान मिळेना। जे मिळालं स्पाइस जेटचं इकॉनॉमीचं त्याचं तिकीट आहे 62,000 रुपये। आपण विचार करा, सर्वसामान्य माणूस कसा काय गेला असता सांगा बरं। त्याला जर अर्जन्सीने जायचं असेल तर उडान, ही उडान आहे। म्हणूनच लुटायची वेळ आहे, ही लुटायची वेळ आहे। लुटा, ती लुटण्याची प्रवृत्ती थांबली पाहिजे। तर मुंबई विमानतळावरील इंडिगोचं विमान बंद असल्यानं प्रवासी त्रस्त झालेले आहेत। काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाडांनी प्रवाशांची भेट घेतली। वर्षा गायकवाडांनी प्रवाशांच्या व्यथा ज्या आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत। सरकारनं प्रवाशांसाठी व्यवस्था करायला हवी अशी मागणी देखील यावेळेला वर्षा गायकवाड यांनी केली की आज एअरपोर्ट अथॉरिटी काही उत्तर देत नाहीये, त्या ठिकाणची एव्हिएशन मिनिस्ट्री काही बोलत नाहीये, इंडिगो डिपार्टमेंट जे आहे ते एअरलाईन त्याच्या वतीने त्यांना काही उत्तरं मिळत नाहीत। जर बघितलं तर या 3-4 दिवसामध्ये जवळपास 550 जे आहे ती फ्लाईट त्या ठिकाणी कॅन्सल झालेली आहे। किंवा केंद्र सरकारच्या वतीने किंवा इंडिगो एअरलाईन्सच्या वतीने काहीतरी लोकांना प्रॉमिस करायला पाहिजे होतं किंवा काहीतरी त्यांच्याशी संवाद साधायला पाहिजे होता। आज तुम्हाला फक्त बाहेरची परिस्थिती दिसते, आतली परिस्थिती ह्याच्यापेक्षा विदारक आहे। तर नवी मुंबईमध्ये अधिकाऱ्याकडून 500 कोटीहून अधिकचा घोटाळा करण्यात आलाय। भाजपचे आमदार विक्रांत पाटील यांचा गंभीर आरोप पाहायला मिळतोय। 11 विकासकांनी जादा किमतीनं गरिबांची घरं विकली असा आरोप देखील पाटलांनी केला। 11 विकासकांनी गरिबांना 800हून अधिक हक्काची घरं दिलीच नाहीत असं विक्रांत पाटील यांनी म्हटलं। नवी मुंबईमध्ये गरिबांसाठीची घरं लाटण्याचा प्रयत्न हा काही बिल्डरनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने केलेला आहे। 11 विकासकांनी 791हून जास्त घरं ही गरिबांना दिलीच नाहीत। त्यामध्ये काही जणांनी सीसी घेताना त्यामध्ये ईडब्ल्यूएसच्या घरांचा उल्लेख होता, पण अधिकाऱ्यांची संगनमत करून नंतर मात्र ती सीसी बदलली गेली आणि त्यातून तो क्लॉज वगळला गेला। ही घरं चांगल्या लोकेशनला आमच्या गरीब बांधवांना मिळू शकली असती। आदित्य ठाकरेंचं मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाहायला मिळते। मुंबईतील कचरा होर्डिंगबाबत आदित्य ठाकरेंनी हे पत्र लिहिलंय। मुंबईत कचरा वेळेवर न उचलला जाण्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। तसंच बेकायदेशीर राजकीय होर्डिंगवरती कारवाई नाही असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। विरोधी पक्षांच्या होर्डिंगवरच केवळ कारवाई होते, आदित्य ठाकरेंनी हा आरोप केला। तर कल्याणमध्ये युथ काँग्रेसच्या केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा पाहायला मिळतोय। केडीएमसी मुख्यालयात शिरण्याचा युथ काँग्रेसचा प्रयत्न होता। केडीएमसी सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांसोबत कार्यकर्त्यांची झटापट झाली आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पाणी टंचाई, कचरा व्यवस्थापन आणि आरोग्य सेवांवरून युथ काँग्रेस आक्रमक झालेली होती।
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनानं प्रोजेक्ट महादेवा या महत्त्वाकांक्षी फुटबॉल विकास उपक्रमाची सुरुवात केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील मुलामुलींना शोधणं, त्यांना घडवणं आणि संपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणं या उपक्रमाचा मुख्य उद्देश असणार आहे. त्यासाठी आज मुंबईतील कुपरेजा फुटबॉल ग्राउंड या ठिकाणी सिलेक्शन प्रक्रिया पार पडली. या कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता टायगर श्रॉफनं केली आहे. यावेळी टायगर श्रॉफनं खेळाडूंसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद देखील घेतलेला आहे. तर रिलायन्सच्या वतीनं मुंबईत इरॉसच्या स्वदेश फ्लॅगशिप स्टोअरमध्ये स्वदेश स्टोअर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय कलाकार आणि कारागिरांना सन्मानित करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीजसह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावलेली होती. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. अभिनेत्री माधुरी दीक्षित, दीपिका पदुकोण, कौरी खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे यांनी ही उपस्थिती लावलेली होती. तर भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह याचीही याला उपस्थिती पाहायला मिळाली. तर पुतीन यांनी मोदींना रशियाला भेट देण्याचं आमंत्रण दिलेलं आहे. पुढील वर्षी रशियाला भेट देण्याचं मोदींना आमंत्रण दिलंय. रशिया भारत शिखर परिषदेच्या पुढील टप्प्यासाठी हे आमंत्रण देण्यात आलेलं आहे. तर अमेरिकेच्या ट्रम्प सरकारची नवीन सोशल मीडिया पॉलिसी समोर आलेली आहे. व्हिसा देताना अर्जदाराचा सोशल मीडिया अकाउंटची तपासणी होणार आहे. अमेरिकेविरोधातील विचारांचं समर्थन केल्यास व्हिसा मिळणार नाही अशी देखील माहिती मिळते. येत्या 15 डिसेंबरपासून ही नवीन सोशल मीडिया पॉलिसी लागू करण्यात आली आहे. तर क्रिकेटर स्मृती मंधानाच्या एक प्रमोशनच्या व्हिडिओवरील कमेंट चर्चेत आहे. स्मृतीच्या बोटामध्ये साखरपुड्याची अंगठी नसल्याचा कमेंटमध्ये उल्लेख करण्यात आलाय. स्मृती मंधानाच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यानं लग्न जे आहे ते स्थगित झालं होतं आणि त्यानंतर सोशल मीडियावर पलाश मुशल संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. सध्या ही कमेंट सोशल मीडियावरती व्हायरल होऊ लागली.